आज माझ्या वेट लॉस जर्नीचा 14वा दिवस आहे. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी फ्रेश वगैरे होऊन कोमट पाणी पिलं. लाईटच नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला अंधार दिसत आहे. त्यानंतर मेथीची भाजी निवडाय मावशी आणि बहिणाबाई बसली, बाबू पण बसला आणि आमच्या ट्रकमध्ये मेथीची भाजी चालली. नंतर आज काही शेक घेतला नाही प्रोटीनसाठी, म्हटलं अंडे घेतले बॉईल केलेले, कारण की याच्यामधून पण भरपूर प्रोटीन भेटते. नंतर आमच्या बाबूला भूक लागली होती, तो चपाती आणि मेथीची भाजी भरपूर आवडते त्याला, ती खाली. आणि तिखट का बरं बनवली असं त्याचं चालू होतं. त्याच्यानंतर मावशी निघाली गावाला, म्हणजे तिच्या घरी 2 दिवस राहिली. आणि मावशी काका पण निघाले, गाडी केली होती कारण की भरपूर सामान होतं, ते निघाले. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मावशी म्हणजे आईच खूप दिवसानंतर आली होती भेटायला. ही आईच्या चुलत्याची मुलगी आहे, कधीतरी येते. खूप दिवसांनी आली होती, 2-3 दिवस राहा म्हटलं तर नको म्हणे. त्यांच्या सासूबाईची तब्येत काही बरी नव्हती त्याच्यामुळे निघाल्या. संध्याकाळच्या जेवणात दुपारच्या जेवणात चपाती, सलाद, जवसाची चटणी होती आणि मुगाची डाळ आणि मेथी असं जेवण होतं. निवांत जेवण केलं. भूक तर खूप लागतं मला कधी कधी. आणि दुपारचं वातावरण बघू शकता, या साईडला खूप जास्त हवा येते, मस्त, फॅनची गरज लागत नाही. म्हणून बाबूला आम्ही इकडंच झोपवतो. तो झोपला. त्याच्यानंतर आंबे पडले होते, तो घेऊन आला. मला म्हणतो खातो, म्हटलं नको रे बाबा. त्यानंतर 4-4:30च्या दरम्यान मी कॉफी घेतली विदाऊट शुगर. शुगर नसते माझ्या कॉफीमध्ये, पण मला दुसरं काही घेतल्यापेक्षा कॉफी आवडतं. त्याच्यानंतर निवांत अशी कॉफी पिली. संध्याकाळी चहाची क्रेविंग होते, सवय आहे तर, पण आता बऱ्यापैकी सवय मोडून गेली. त्यानंतर चालायला गेलो आणि संध्याकाळचं वातावरण बघू शकता गावाकडचं. मी खूपदा बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं. चला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर रात्रीच्या जेवणात चिकन, 1 चपाती, थोडंसं 2 स्पून चम्मच भात, आतला सलाद पण होता. आणि असा संपला दिवस. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.